विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. आपण गणपतीच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी जाणून घेत आहोत. गणपतीचं जे वाहन आहे मूषक, हे काय आहे, कशी याची सुरुवात झाली किंवा मूषक हा कोण होता, ह्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि अजून दुसऱ्या सुद्धा त्यासोबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. क्रोंच नावाचा गंधर्व होता आणि हा गंधर्व त्यावेळेला नृत्य करत असताना अचानकच गायन नृत्य दोन्ही चालत असताना अचानकच त्याचा आवाज बसला आणि तोंडातून त्याच्या लाळसारखा द्रव खाली पडला. आणि त्यावेळेला वामन ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते आणि वामन ऋषींच्या शरीरावर ती लाळ म्हणा किंवा तोंडातला जो द्रव होता तो त्यांच्या अंगावर पडला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू उंदीर होशील, मूषक होशील, असा शाप दिला. मग क्रोंच नावाच्या गंधर्वांनी त्यांची क्षमा याचना केली, त्यांना प्रार्थना केली. त्यावेळेला ते म्हणे, ज्या वेळेला गणपती तुला वाहन म्हणून स्वीकारतील त्यावेळेला तुझा उद्धार होईल. मग क्रोंच नावाचा जो गंधर्व होता तो मूषक झाल्याच्या नंतर इकडे तिकडे सैरावैरा पळू लागला आणि पाराशर ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला. पाराशर ऋषींच्या आश्रमात आल्याच्या नंतर त्या ठिकाणचं धान्य आहे, वस्तू आहे, सगळ्या गोष्टींचं तो नासधूस करू लागला, त्याचं नुकसान करू लागला. मग पाराशर मुनींनी त्याला त्या ठिकाणी धरण्याचा प्रयत्न केला, पण तो काही धरल्या गेला नाही. मग गजाननाने त्याला पाश टाकून पकडलं. जे घरामध्ये एखादा मुलगा जरी त्रास देत असला किंवा काही जरी खोड्या करत असला तरी आई त्याच्यावर रागवते पण पुन्हा त्याच्यावर प्रेम करते. तशा ह्या क्रौंच गंधर्वाचं झालं. म्हणजे त्यांनी पुष्कळशी नासधूस जरी केली तरी गजाननाने त्याला त्याच्या पाशामध्ये धरलं. एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदंच वरदं हस्तैर बिभ्राणं मूषकध्वजं. गजाननाचं जे स्वरूप आहे त्यांनी पाशांकुश, त्या ठिकाणी पाश धारण केलेला आहे आणि त्या पाशाचा स्पर्श होताच त्या मूषकाला आपल्या पूर्वजन्माचं सगळी आठवण आली, पूर्वजन्माचं ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. प्रभू दत्तात्रयांच्या जन्माची सुद्धा अशीच कथा आहे. गुरुचरित्रातला 11वा अध्याय, कारंजा इथे भगवंताचा अवतार झाल्याच्या नंतर प्रभू दत्तात्रय बालावस्थेत असताना बऱ्याचशा ज्योतिषांनी, जातकांनी सांगितलं की हा खूप हुशार विद्वान होईल आणि मोठमोठे लोक याच्याकडे येतील. परंतु हे बालक लहानपणापासून बोलतच नव्हतं. सगळ्यांनी वेगवेगळे उपाय सांगितले आणि शेवटी मौंजी बंधनाचा वेळ त्या ठिकाणी आली. मौंजी बंधन करावं असं त्याचं वय झालं आणि बोलतच नसल्यामुळे मौंजी बंधन करणार कसं. परंतु प्रभू दत्तात्रयांनी हातामध्ये लोह म्हणजे लोखंड धरलं आणि ते लोखंड हातात धरल्याबरोबर त्याचं सोनं झालं. तर प्रभू दत्तात्रय बालस्वरूपामध्ये आपल्या मातापित्यांना खुणवायला लागले की माझ्या गळ्यामध्ये यज्ञोपवीत घाला, उपनयन संस्कार माझा करा आणि म्हणजे मग मी बोलायला लागेल. अशा प्रकारे कोणाचाही विचार न करता प्रभू दत्तात्रयांचा उपनयन संस्कार केला आणि उपनयन संस्कार केल्याच्या नंतर आई ज्या वेळेला भिक्षा मागायला आली त्यावेळेला भिक्षा माफ करा
आई ज्या वेळेला भिक्षा घालण्यासाठी आली त्यावेळेला प्रभू दत्तात्रेयाने एक एक वेदाचं त्या ठिकाणी पठन केलं. अशीच क्रौंचला ज्या वेळेला प्रभू गजाननाचा अंकुशाचा पाशाचा स्पर्श झाला, स्पर्श झाल्याबरोबर त्याला पूर्व सगळं वृत्तांत आठवायला लागला आणि भगवंताची स्तुती करू लागला. भगवंताला शरण आला, म्हणाला माझ्यावर दया करा. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुतीतून त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि भगवंताच्या पाशामुळं तो शापमुक्त झाला आणि भगवंताने त्याला आपले वाहन म्हणून त्या ठिकाणी स्वीकारले. मोरया गोसावी अहो मूषक वाहन हो, देव देखिले गहन महाविघ्न विध्वंसन हो गणराज. अशा प्रकारे भगवंताने त्याला वाहन म्हणून त्या ठिकाणी स्वीकार केलं. अशीच दुसरी कथा अशी आहे की गजासूर नावाच्या राक्षसाने खूप त्या ठिकाणी देवतेंना परास्त करण्याचा प्रयत्न केला. देवतेंना त्यांनी परास्त केलं. शेवटी गजाननावर ती गोष्ट येऊन ठेपली की तुम्ही आम्हाला ह्या संकटातून मुक्त करा. त्यांनी गजासुराला पुष्कळसा मारण्याचा प्रयत्न केला. शस्त्रास्त्र चालवले, वेगवेगळे प्रकारचे अस्त्र त्या ठिकाणी त्याच्यावर वापरले, परंतु त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. मग शेवटी गजाननाने आपला दंत काढला आणि त्या दंताने गजासुरावर प्रहार केला आणि त्या प्रहारामुळं त्या गजासुराचा नाश झाला. आपण परवाच्या कथेमध्ये ऐकलं की ज्या वेळेला गजानन आणि त्यांचे भाऊ षडानन यांची चर्चा चालत असताना षडाननाचा जो दात आहे, षडाननाने सांगितले की तो दात जर तुम्ही पुन्हा बसवला तर त्याच्यावर विघ्न येतील, म्हणून त्या दाताचा अशा प्रकारे सुद्धा गजाननाने उपयोग घेतला. अशा प्रकारे आज आपण गजाननाच्या विषयी, मूषकाविषयी आपण थोडक्यात जाणून घेतलं. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.